आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व मंचर नगरपंचायत निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे। यावेळी माजी मंत्री व तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना अधिक सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत। वळसे पाटील आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना संबोधन करताना म्हणाले की खरं तर बरेचसे मुद्दे शिवाजीराव आढळराव पाटलांनी या ठिकाणी पासून आपण या तालुक्यामध्ये आणि राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना विविध संस्थांच्या माध्यमातून, विविध पदांच्या माध्यमातून राज्यामध्ये विकासाचं काम केलं, तालुक्यामध्ये विकासाचं काम केलं, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आपण त्याच्यामध्ये घेतली। खरं तर 2004च्या निवडणुकीमध्ये लोकसभेला त्याच्या आधी आपण आदरणीय अशोकांना निवडून दिलं आणि शिवाजीरावांनी इच्छा व्यक्त केली की मला आता लोकसभेची निवडणूक लढवायची। आम्ही बोललो साहेबांशी, परंतु त्यावेळेला ते जमलं नाही। त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि सलग त्यावेळेला 3 वेळेला ते या भागामधून खासदार महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या संगनमतानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला। पुढे बोलताना वळसे पाटील म्हणाले की आणि त्याप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवली। आपल्याला नाही आलं, देशातच वातावरण असं होतं की पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सरकार स्थापन होईल आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने थोडीशी वेगळी भूमिका घेतली आणि पवार साहेबांच्या राष्ट्रवादीपेक्षा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त लोकसभेला महाराष्ट्रामध्ये एकच जागा त्या ठिकाणी, पण उरलेले जे 6 महिने होते त्या 6 महिन्यामध्ये सरकारमध्ये जे निर्णय घेतले गेले त्या निर्णयामुळे आपल्या राज्यामध्ये आज जे महायुतीचं सरकार आहे, या महायुतीच्या सरकारला 242 महायुतीच्या सरकारला मिळाले। आपले आमदार चांगले निवडून आले, 40 पेक्षा जास्त आमदार निवडून आले आपले। सरकारमध्ये परत आपण सामील झालो आणि आज आपण पाहतोय देशाच्या पातळीवर किंवा राज्याच्या पातळीवर पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये किंवा अन्य क्षेत्रामध्ये देशाचं सरकार किंवा राज्याचं सरकार जे काम करते ते या देशाला आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं एक प्रकारचं वेगळं काम। पण दुर्दैवाने आपल्या तालुक्यामध्ये कदाचित त्यावेळेला आपण आपली बाजू मांडायला कमी पडलो, फक्त 1500 मतांनी निवडणुकीची जी कामं करायची ती कामं करण्याच्या दृष्टिकोनातून आज पाहिलं तर मी जरी मंत्रिमंडळात नसलो तरी पक्षामधलं माझं स्थान अबाधित आहे
जसे शिवाजीराव पाटील म्हाडाचे अध्यक्ष आहेत, आपल्या पक्षाच्या 7 जणांच्या कोर कमिटीचा मेंबर म्हणून मला आज राज्यामध्ये काम करायला संधी मिळते. कारण आपण जरी दुसऱ्या पक्षांच्या बरोबर आघाडी केलेली जरी असली तरी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी विचारधारा स्वीकारलेली आहे तीच विचारधारा घेऊन आपण जन्मल्यापासून त्या ठिकाणी काम करतो आहोत. आपण ज्या पार्श्वभूमीवर इथे जमलेलो आहोत ती म्हणजे आगामी येणारी निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी करायची तयारी. आपण वर्षानुवर्ष एक वेगळ्या पद्धतीनं राजकारण करत राहिलो, पण कालच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं प्रचार केला गेला, ज्या पद्धतीनं विचार मांडले गेले, मग आदिवासी लोकांना सांगितलं हे सरकार आलं की तुमचं आरक्षण जाणार, मुस्लिम समाजातल्या लोकांना वेगळं सांगितलं, आणखीन कोणाला काय सांगायचं ते सांगितलं. पण आज जे सरकार चाललंय देशाचं आणि राज्याचं ते सरकार एका वेगळ्या दिशेनं, विकासाच्या दिशेनं पुढे चालले. जिल्हा परिषदच्या आणि नगर परिषदेच्या युद्धाला सामोरं जात असताना ऐन वेळेला तयारी करून चालणार नाही. कारण काल जो झटका आपल्याला बसलेला आहे मग त्याची काय फक्त देशाचीच कारण किंवा राज्याचीच कारण होती त्याला असं नाही, तर आपल्याकडे सुद्धा तालुका लेवलला गावागावामध्ये गट तट भांडणं, हा इकडं म्हणून मी तिकडं, अशा भूमिका जिथं जिथं घेतल्या गेल्या तिथं तिथं याचा परिणाम विकासाची कामं करायची. पण विकासाची कामं करताना सगळीच कामं काही दिल्लीहून किंवा राज्यातून, विकासाची कामं छोटी मोठी कामं जी आहेत, एखाद्या वाडीचा, एखाद्या वस्तीचा रस्ता, मोठी कामं आपण खूप केली, त्याची मी आता पुनरावृत्ती या ठिकाणी करत नाही. पण त्याच्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या ताब्यामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद निवडून येणार, ही काळ्या दगडावरची विजयी आहे. आज 8-9 आमदार आहेत आपली ताकद आहे. अजित पवारांच्या सारखा एक कर्तृत्वान नेता आपल्या बरोबर आहे आणि अशा वेळेला जिल्हा परिषदच्या माध्यमातून किंवा डीपीडीसीच्या माध्यमातून निधी आपल्या गावागावापर्यंत, आपल्या वाडीवाडीपर्यंत, आपल्या वस्तीवस्तीपर्यंत घेऊन जायचा आहे. तो निधी घेऊन जाण्यासाठी आपल्याला हे काम करायचं. उद्या आपण काम मंजूर करून आणलं, सभापती आपल्या विचाराचा नसला तर काम मंजूर करून आणणार आपण, नारळ पडायला येणारा दुसरा. ही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जास्तीत जास्त पंचायत समित्या, जास्तीत जास्त जिल्हा परिषदच्या जागा हे आपल्याला त्या ठिकाणी निवडून आणायचं काम. कार्यकर्त्यांना विनंती हीच आहे की तुम्ही जर निष्ठावान कार्यकर्ते पक्षाचे असाल तर गावामध्ये ज्यावेळेला आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा दौरा असेल
त्यावेळेला जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी उपस्थित ठेवून त्याच्यामध्ये त्यांना आपले विचार मांडून आपण त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. महायुती सरकारच्या माध्यमातून महिला, कामगार, शेतकरी यांच्यासोबत विविध विकासाची कामं केल्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केले.